आझाद ज्ञान न्यूज, नवा दृष्टिकोन, नवा विचार। शहादा तालुक्यातील हिंगणी फाटा ते अनर्दबारी या सुमारे 28 किलोमीटर अंतराच्या रस्त्याचं काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या वतीने गेल्या वर्षी पूर्ण करण्यात आले। मात्र वडाळी बस स्थानक परिसरातील रस्त्याचं काम संबंधित ठेकेदाराने अपूर्ण अवस्थेत सोडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। याबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर बस स्थानक परिसरात काँक्रिटीकरण करण्यात आले, परंतु काँक्रीट रस्ता आणि डांबरी रस्त्याच्या उंचीत फरक राहिल्याने आदिवासी वस्तीजवळ फार मोठा उतार तयार झालाय। परिणामी त्या ठिकाणी दररोज दुचाकी व चारचाकी वाहनांचे छोटे मोठे अपघात घडत आहेत। स्थानिकांच्या मते अंदाजपत्रकानुसार रस्त्याच्या दोन्ही साईड पट्ट्यांवर योग्य प्रकारे मुरुम, माती भरणे आणि स्लोप देणं आवश्यक होतं। तसेच काँक्रीट व डांबरी रस्त्याच्या जॉईंट भागात स्लॅब टाकून समतल करणं गरजेचं असताना काम अपूर्ण ठेवण्यात आलं आहे। बस स्थानक परिसरातून नागरी व आदिवासी वस्तीतील अनेक गल्ल्यांना जोडणारा हा मुख्य मार्ग असल्यानं नागरिकांना मोठा धोका निर्माण झालाय। वाहन चालकांचं म्हणणं आहे की वेगानं येणाऱ्या वाहनांना हा अचानक आलेला खड्डा किंवा उतार लक्षात येत नाही, त्यामुळे मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। एखाद्याचा जीव गेल्यावरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवालही वाहनधारकांकडून उपस्थित केला जातोय। नागरिकांनी संबंधित ठेकेदारास तात्काळ सूचना देऊन जॉईंट भागात मुरुम, माती भरून स्लॅब टाकावा, साईड पट्ट्या योग्य पद्धतीने भराव्यात व रस्ता समतल करावा अशी मागणी केली आहे। 2 दिवसात काम पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।